संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा कहर आहे आणि या पावसामुळे पैठण तालुक्यामध्ये मोठं नुकसान झालंय। पाचोड, आडूळ, कडेठण आणि विहा मांडवा परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलंय। उभी पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत, भुईसपाट झाली आहेत। तर खरीप पिकं तूर, उडीद, सोयाबीन, कापूस आणि कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडेंनी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये काल जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते या पावसामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। तब्बल 8 ते 10 तास जो आहे तो जोरदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी बरसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणारे तूर, सोयाबीन, मका, कपाशी या पिकामध्ये जे आहे ते अशा प्रकारचं स्वरूपाचं पाणी जे आहे ते साचलं असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शेतीला जे आहे ते कुठेतरी शेतकऱ्याचं स्वरूप आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं आपण तर संपूर्ण कपाशीची शेती आहे आणि या कपाशीच्या शेतीमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते यामध्ये होणार आहे। त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तूर, बाजरी, सोयाबीन या पिकामध्ये देखील मोठं पाणी साचलेलं आहे, त्या पिकाचं देखील मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे आता कृषी विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल यांच्याकडून तातडीने शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी जी आहे ती आता शेतकरी वर्गातून होत आहे। मागील 22 दिवसापासून पावसाने खंड दिला होता, मात्र अचानकपणे जोरदार जो आहे तो पाऊस या ठिकाणी हजेरी लावले, त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या पैठण असेल, सिल्लोड असेल या भागांमध्ये जे आहे ते अनेक नदी नाल्यांना, ओढ्यांना पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अनेक शेतांमध्ये पाणी देखील साचलेलं आहे। सध्या जर पाहायला गेलं तर नाथसागरातून देखील पाणी साठा जो आहे तो तब्बल 1 लाख पेक्षा अधिक क्युसेक्स जे आहे ते गोदावरी नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जो आहे तो शेतीमध्ये पाणी साचत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यामुळे आता या पावसामुळे मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं झाल्याचं पाहायला मिळत आहे। तालुक्यामध्ये जर पाहायला गेलं तर हजारो हेक्टरवरील पिके जे आहे ते आता या पाण्याखाली गेले असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता संबंधित विभागाने तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।